आज आपण आजच्या सेशनमध्ये इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर अर्थात संगणकाची माहिती बघूयात. आपणाला माहीत आहे की जो काही इंग्रजीमधील कम्प्युटर हा शब्द आहे COMPUTER याचेच मराठीमध्ये संगणक असे म्हटले जाते व संगणकाविषयी काही बेसिक माहिती आहे ती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. ज्याप्रमाणे संगणक हे एक असे उपकरण आहे, अशा प्रकारची मशीन आहे की या मशीनच्या सहाय्याने, या उपकरणाच्या सहाय्याने खूप सारे व्यक्तींचे काम ही मशीन म्हणजे एक मशीन भरपूर लोकांचं काम ही एकाच वेळेस करू शकते. त्याचबरोबर कमी वेळात आणि जास्त व्यक्तींचे जे काही कार्य आहे हे मशीनच्या माध्यमातून अतिशय जलद गतीने केले जाते. ज्यामध्ये कम्प्युटर म्हणजेच संगणक. तर या संगणकाची बेसिक ओळख करून घेताना आपणास असे लक्षात येईल की हे जे काही संगणक आहे, हा जो काही कम्प्युटर आहे, हा कम्प्युटर आपणास वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, शाळा, कॉलेज व बँक असेल, त्यानंतर शहरी भागात मोठमोठाले मॉल्स असतील, मेडिकल असेल, हॉस्पिटल असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी यूज केला जातो. या कम्प्युटरचा वापर केला जातो. तर कम्प्युटरची बेसिक माहिती बघताना आपणास महत्त्वाची बाब म्हणजे जे काही कम्प्युटरचे पार्ट्स आहेत, म्हणजे पार्ट्स ऑफ कम्प्युटर, तर हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरेल. तर त्यामध्ये आपणाला संगणकाचे भाग पाहत असताना महत्त्वाचा पार्ट म्हणजेच त्याला आपल्याला मॉनिटर म्हणता येईल. तर या मॉनिटरमध्ये दोन प्रकार येतील. पूर्वीच्या काळी, अगदी जुन्या काळी CRT नावाचा एक TV च्या आकाराचा असा मॉनिटर असायचा व त्यानंतर दुसरा जो काही हे आहे मॉनिटर आहे, तर तो आहे LCD. तर या LCD आणि CRT हे दोन मॉनिटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर CRTचा जो काही फुल फॉर्म होतो तो होतो कॅथोड रे ट्यूब व LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असा याचा फुल फॉर्म होतो. तर त्यानंतर जो काही दुसरा पार्ट येईल आपल्या संगणकाच्या पार्टमधला, कम्प्युटरच्या पार्टमधला जो दुसरा पार्ट आहे तो असेल कीबोर्ड. तर या कीबोर्डच्या सहाय्याने आपण म्हणजे व्यक्ती त्या मशीनला, सॉफ्टवेअरला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर देत असतो, आदेश देत असतो. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला त्यामधून पाहिजे असतील, तर जे काही आउटपुट पाहिजे असेल तशा प्रकारचे ऑर्डर आपल्याला त्यांना द्यावं लागतात. यामध्ये कीबोर्डची जर ओळख बघायची बेसिक, तर त्यामध्ये फंक्शन कीज असेल F1 to F12 हे जे काही कीज आहेत तर याला फंक्शन कीज असे म्हणतात. त्यासोबतच A पासून जे काही झेडपर्यंत ह्याच्या कीज आहेत, म्हणजे ज्यावरती ABCD लिहिलेली आहे, त्याला अल्फाबेटिकली कीज असे म्हटले जाते. त्यासोबतच यामध्ये 1 पासून 0पर्यंत म्हणजे जे काही नंबर आहेत तर याला न्यूमेरिक कीज किंवा नंबर कीज असे देखील म्हटले जाते. या व्यतिरिक्त एंटर कीज असेल, बॅकपेस असेल, डिलीट कीज असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कीज देखील या कीबोर्डवर असतात. त्यासोबत याच्यामधील जो काही तिसरा पार्ट आहे तो आहे माऊस. माऊसचा उपयोग आपणास स्क्रीनवरील जे काही ॲरो असतो, जो काही कर्सर असतो, तो आपल्याला म्हणजे कुठलंही वर्क करत असताना, एखादं लेटर वगैरे टाईप करत असेल आपण, त्यावेळेस त्याला कर्सरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी त्याचा माऊसचा उपयोग करू शकतो. माऊसला देखील दोन बटन असतात. त्यामध्ये लेफ्ट साईडचं एक बटन असेल, दुसरं राईट साईडचं बटन. याच्यासोबत त्याला एक व्हील म्हणजे मध्ये एक सेंटरला चाक असते, त्याला स्क्रोल बटन असे देखील म्हटले जाते. त्यानंतर समोरचा जो येणारा कम्प्युटरचा पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याला म्हटले जाते CPU. CPUचा फुल फॉर्म असा होतो की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU हा पूर्ण संगणकामधील, कम्प्युटरमधील
सगळ्यात महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीरात जसं की हृदय असते व मानवी शरीरामधील जे काही हृदयाचं कार्य असते, या म्हणजे हृदयावरती पूर्ण मानवाचं शरीर हे चालू असतं. ज्यावेळी मानवाच्या शरीरातील जे काही हृदय आहे हे बंद पडतं आहे, त्यावेळेस आपण असं म्हणतो की त्या माणसाचा, त्या मानवाचा, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जसे की CPU हे महत्त्वाचं काम असते. ज्यावेळी CPU बंद पडेल त्यावेळी कम्प्युटर देखील बंद पडत असतो. म्हणजेच जी काही महत्त्वाची भूमिका आहे या कम्प्युटरच्या पूर्ण याच्यामधील ती CPU पार पाडत असतो. त्यानंतर जो काही आपला 5वा पार्ट असेल तो असेल वेब कॅमेरा. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीची फोटो वगैरे घ्यायची असेल, इमेज कॅप्चर करायची असेल तर